काही वाईट अनुभव त्यांच्याकडून मला ऐकायला मिळतात. तिथं सुरेश खोपडे साहेब परवा येऊन गेले, माझे मित्र आहेत ते, धुळ्याला SP होते, तेव्हापासून आमची मैत्री होती. त्यांचं पुस्तक जे तुम्ही बघितलं, हे नई दिशा मी आणलेलं आहे, त्यांनी मला दिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी पानापानावर मला त्यांचे वाईट अनुभव त्यांना जे आलेले ते त्यांनी लिहिलेले आहेत. मी त्यांचं असं म्हणलं की या डिपार्टमेंटमध्ये इनोव्हेटिव्ह असं काहीच नाही आहे. नवीन काहीतरी आलं पाहिजे, नवीन काहीतरी विचार आला पाहिजे, तो स्वीकारला पाहिजे, नवीन काहीतरी मुद्दा आला पाहिजे, नवीन काहीतरी प्रोजेक्ट आला पाहिजे आणि तो स्वीकारला गेला पाहिजे, अशी भावनाच नाही म्हणाले. मी त्यांनी जे काही नवीन नवीन संशोधन केलेलं आहे, आता त्यांचं सर्वात मोठं संशोधन आणि इम्प्लिमेंटेशन आणि त्यांची जी योजना जगभर काढली ती म्हणजे भिवंडी दंगलीनंतर त्यांनी मोहल्ला कमिटी स्थापन केली आणि त्या मोहल्ला कमिटीच्या माध्यमातून त्यांनी भिवंडीमध्ये दंगल नियंत्रित केली, म्हणजे प्रमाण कमी केलं. आता तर जवळजवळ या गावांमध्ये दंगली होतच नाहीत असं म्हटलं तरी चालेल. पण त्यांचं म्हणणं असं की याला संधी मिळत नाही, वाव मिळत नाही, वरून दबाव येतो आणि खाली जो अधिकारी असतो, खाली जो कर्मचारी असतो त्याचं म्हणणं दाबलं जातं. कुठल्याही तुम्ही मोठ्या कंपनीमध्ये जा, तिथे कामगार असेल, इंजिनियर असेल,